शिक्षक मित्रांनो नमस्कार. याच्या 1-2 व्हिडिओ आधी आपण डेस्कटॉप आणि लॅपटॉपचे वेगवेगळे पोर्ट्स बघितले आणि त्याच्यानंतर HDMIची जोडणी समजून घेतली. HDMIमध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या की डेस्कटॉप आणि लॅपटॉप हा HDMIच्या केबलनी प्रोजेक्टर, इंटरॅक्टिव्ह पॅनल किंवा टीव्ही किंवा मॉनिटर याच्याबरोबर जसा जोडला जातो, अगदी तसंच तुम्ही कॅमेराचं आउटपुटसुद्धा या डिस्प्ले डिव्हाइसेसला देऊ शकता. DTHचं सुद्धा आउटपुट देऊ शकता. DVR जो असतो CCTVचा त्याचं आउटपुट पण या सिस्टमला देऊ शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण इंटरॅक्टिव्ह पॅनलबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. इंटरॅक्टिव्ह पॅनल बरेच जण याला स्मार्ट फळा म्हणतात. बरेच जणांच्या शाळांमध्ये ऑलरेडी हा आलेला आहे आणि इथून पुढच्या काळांमध्ये बऱ्याच शाळांच्या बऱ्याच वर्गांमध्ये इथून पुढे हा येणार आहे. इंटरॅक्टिव्ह पॅनल नेमका काय असतो, कसा चालतो आणि त्याची नेमकी कार्यप्रणाली काय असते हे आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, इंटरॅक्टिव्ह पॅनल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. हा एक खूप मोठा अँड्रॉइड फोन आहे. आपण फोन वापरतो, ओके. आणि फोनवर काय असतात तर ॲप्लिकेशन्स असतात. आपण त्याला टच करतो, टचनी त्याला ऑपरेट करतो. तर असं समजा की ज्याप्रमाणे आपण आपला फोन चालतोय अगदी त्याचप्रमाणे हा फार मोठा असा टच स्क्रीन असलेला फार मोठा फोन आहे. फक्त आता फोनमध्ये जे कॉलिंग किंवा जे काही SMS किंवा कॉल्स रिलेटेड जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन याच्यामध्ये नसतात. कारण मुळातच ह्याला सिम कार्ड नसतं आणि असं कोणी इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरून कोणी कॉलिंग करणार नाही, म्हणून तेवढे फीचर्स नसतात. पण बाकी अँड्रॉइडवर असणारे बहुधा सर्व फीचर्स हे या पॅनलवरती इन्स्टॉल होऊ शकतात. दुसरी म्हणजे हा खूप मोठा टचस्क्रीन विंडोज लॅपटॉप आहे. म्हणजे असं समजा की तुमच्याकडे कम्प्युटर आहे आणि कम्प्युटरची जी स्क्रीन आहे ती स्क्रीन भली मोठी झालेली आहे आणि तिला तुम्ही आता बोटाने ऑपरेट करताय, ओके. म्हणजे एक प्रकारे हा कम्प्युटरच आहे. आणि असं समजा की हा खूप मोठा टीव्ही आहे. आपल्याकडे वर्गात आपण टीव्ही वापरतो, त्या टीव्हीवरती आपण मोबाईल मिरर करतो, आपला टॅब मिरर करतो, मोबाईलचे कंटेंट आपण टीव्हीवरती दाखवतो, ओके. टॅबवरचे कंटेंट टीव्हीवरती दाखवतो किंवा आपला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटर आपल्या टीव्हीला जोडतो. अगदी त्याचप्रमाणे हा मोठा टीव्ही म्हणून पण काम करतो. तुमचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जो आहे तो याला कनेक्ट होतो. काय असतं ह्याच्यामध्ये? तर ह्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे टचचा सेन्सर. ज्यावेळेस तुम्ही त्या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या आतमध्ये बोट टाकता, काडी टाकता, एखादं कागदाची तुम्ही अशी गुंडाळी केलेली आहे आणि ती टाकता, तर ह्याच्या 4 बाजूला इथे ज्या चारी बाजू आहेत ना, ह्या चारही बाजूला सेन्सर असतात, इन्फ्रारेड सेन्सर असतात. हे काय करतात, ज्यावेळेस काहीतरी आतमध्ये जातंय, ओके. मग ते तुमचं बोट असेल, एखादी काडी असेल, एखादा ब्लंट असलेला तुमच्याकडे एखादा स्केच पेन आहे जो संपलेला स्केच पेन आहे किंवा कंपनीने त्यांच्याबरोबर दिलेला एक डमी पेन आहे. काही नाही, तो पेनमध्ये काहीच नसतं, एक फक्त प्लास्टिकचं मॉड्यूल असतं असं समजू. तर अशी गोष्ट त्या एरियाच्या आतमध्ये त्याची एंट्री झाली की ते जे चहूबाजूचे जे सेन्सर आहेत हे सेन्सर त्याला सेन्स करतात आणि तुमचा जो वेग आहे आतमध्ये येण्याचा, म्हणजे तुम्ही आतमध्येच येऊन थांबलायत का तुम्ही आतमध्ये येऊन लगेच बाहेर गेलायत, तर त्याच्यावरून त्याला समजतं की तुम्ही टच केलंय, क्लिक केलंय का तुम्ही ड्रॅग करतायत, ओके. आणि त्याचबरोबर तुम्ही एकापेक्षा जास्त इनपुट्स देतायत का, एकापेक्षा जास्त तुम्ही बोटांच्या साहाय्याने, पेनाच्या साहाय्याने तुम्ही आतमध्ये एंट्री करतायत का. तर हे सेन्सर्स सिंगल टच पण असू शकतो, म्हणजे ज्याला फक्त एकच टच कळतोय, किंवा हे मल्टी टच पण असू शकतात. डिपेंड तुम्ही कुठल्या ब्रँडचा, कुठल्या याचा तुम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल परचेस करता. म्हणजे लक्षात घ्या, इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय असते, टचचा सेन्सर असतो. म्हणजे हे टच सेन्सर इतका सेन्सिटिव्ह असतो की एखादा डास किंवा एखादी माशी जरी त्याच्यामध्ये जाऊन बसली तरी ती सेन्स होते. लक्षात घ्या, आपला फोन जो आहे, ओके, हा फोन सगळ्यांना माहिती आहे. ह्या फोनचा जो सेन्सर असतो हा कॅपॅसिटिव्ह सेन्सर असतो. ह्या फोनला तुम्ही दुसऱ्या कशाने ऑपरेट नाही करू शकत, काडीने ऑपरेट नाही करू शकत, दुसऱ्या एखाद्या पिनेने ऑपरेट नाही करू शकत, किंवा आपल्याकडे एखादा पेन आहे, स्केच पेन आहे जो ब्लंट झालेला आहे, त्यातली शाई संपलेली, त्यांनी ऑपरेट नाही करतायत. हा फक्त कॅपॅसिटिव्ह, म्हणजे जिथे कॅपॅसिटन्स तयार होईल, आपल्या बोटाच्या साहाय्याने कॅपॅसिटन्स तयार होतो, तर तो
तो कॅपॅसिटिव्ह तो त्याला सेन्स करतो आणि आपला मोबाईल जो आहे तो चालतो. एक्झॅक्टली अँड्रॉइडचा टॅब पण त्याच पद्धतीने काम करतो. त्याचबरोबर टचस्क्रीन लॅपटॉप जो आहे तो सुद्धा त्याच पद्धतीने काम करतो. पण आता टचस्क्रीन लॅपटॉपमध्ये पण हे व्हेरियंट्स आलेत की त्याला आता पेन पण समजतो. ह्या फोनचा जसा कॅपॅसिटिव्ह टच स्क्रीन आहे, ह्याचा जो सेन्सर असतो हा कॅपॅसिटिव्ह टच स्क्रीन नसतो. हा असतो इन्फ्रारेड सेन्सर. त्याच्यामुळे कोणताही ऑब्जेक्ट त्याच्या त्या एंट्रीच्या आतमध्ये आला म्हणजे काचेपासून साधारणतः 5 mm अंतर आपण धरू, 5 ते 7 mm अंतर. त्या 5 ते 7 mmच्या आतमध्ये एखादी कुठलाही ऑब्जेक्ट आतमध्ये आला की ह्याचा टच सेन्सर ॲक्टिवेट होतो आणि तो त्याच्या कमांड मॉड्यूलला, त्याच्या मेन प्रोसेसिंग सिस्टमला त्याची सूचना देतो की आतमध्ये काहीतरी आलं आणि ते या कोऑर्डिनेट्सवरती आलेलं आहे. मग तुम्ही टच करतायत का ड्रॅग करतायत हे बरोबर तो सांगतो. आणि जसं आपण माऊस ऑपरेट करतो बोटाने, सेम तेच फंक्शन हा टच सेन्सर जो आहे तो त्याच्या सिस्टमकडे पाठवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे लार्ज डिस्प्ले. मोठा डिस्प्ले असतो. एक प्रकारचा टीव्हीच म्हणा ना, एलईडी टीव्ही जसा काम करतो. मागच्या बाजूला त्याचा लाईटचा सोर्स असतो, मध्ये एलईडीची थीन अशी फिल्म असते आणि त्या फिल्मच्या साहाय्याने चित्र जे आहे RGB फॉर्मॅटनी, रेड, ग्रीन, ब्ल्यू 3 LED लाईट्स असतात. ते LED लाईट्स LCD फिल्टर्स असतात आणि मागच्या बाजूला असलेला प्रकाश याच्या साहाय्याने आपल्याला समोर जे आहे ते चित्र दिसतं. प्रोजेक्टरच्या कम्प्लीट हे उलट आहे. प्रोजेक्टर चित्र जे आहे ते समोरून भिंतीवर टाकतो. त्याच्यामुळे मध्ये जर व्यक्ती आला तर तिथे त्याची सावली पडते. इथे आतून बाहेर चित्र येतंय, त्याच्यामुळे या पॅनलवरती सावली पडत नाही. ओके. प्रोजेक्टरला अंधार लागतो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलंय. इंटरॅक्टिव्ह पॅनलला अंधाराची गरज नसते. उलट जितका उजेड असेल तेवढं व्यक्तीचं शूटिंग जे आहे ते व्यवस्थित येतं. आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याच्या 2 गोष्टी आल्या. टच सेन्सर असतो, लार्ज डिस्प्ले असतो. हा आपण स्मार्ट बोर्डमध्ये पण बघितलेलं आहे. पण ह्याच्यात आतमध्येच कम्प्युटर असतो. कुठले कम्प्युटर असू शकतात? एक तर अँड्रॉइडचा कम्प्युटर असतो, नाही तर विंडोजचा कम्प्युटर असतो, नाही तर दोन्ही असतात. तुमचं बजेट काय आहे त्यानुसार याचं कॉन्फिगरेशन बदलतं. म्हणजे आता अँड्रॉइड सिस्टम तुम्ही परचेस करताय तर ह्या अँड्रॉइडचा प्रोसेसर कुठला असेल, या अँड्रॉइडची रॅम किती असेल, याच्यावर किती ॲप्लिकेशन इन्स्टॉल होऊ शकतात, हा प्रोसेसर किती फास्ट असेल, हे ठरतं तुमच्या बजेटवरती. ओके. हे जे OPS शब्द आहे ना, हा ॲक्च्युली शब्द आहे ओपन प्लगेबल सिस्टम. म्हणजे अशी सिस्टम जी तुम्ही प्लग करू शकता आणि नंतर गरज पडली तर तिला काढता येतं आणि परत तुम्ही नव्याने दुसरी पण सिस्टम तिथे टाकू शकतात. आता आपण याच्या आधीच्या मोबाईलच्या व्हिडिओमध्ये बघितलं बघा. मोबाईलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी छोटासा मदरबोर्ड दाखवला होता. त्याच्यात प्रोसेसर दाखवली होती, रॅम दाखवली होती, eMMC म्हणजे त्याची मेमरी दाखवली होती. आणि आपण नितीन झेंडे सरांना हे पण विचारलं की हे बदलता येतं का? तर ते म्हटले नाही, हे इतकं किचकट आहे, याला बदलण्याची प्रोसेस म्हणजे मग त्यापेक्षा पूर्ण मदरबोर्ड बदलणंच परवडतं किंवा फोन बदलणंच परवडतं. इतकी ती प्रोसेस जी आहे ती किचकट आहे. मग आता एवढा मोठा इंटरॅक्टिव्ह पॅनल याच्यामध्ये जर अँड्रॉइड त्यांनी अशा पद्धतीने देऊन टाकलं की ते तुम्हाला बदलताच येणार नाही, तर मग एवढ्या मोठ्या सिस्टमचा घेऊन उपयोग काय? म्हणून ह्या मोठ्या सिस्टमला आपल्याला त्यातला अँड्रॉइड PC अपग्रेड करता येतो, एक काढून दुसरा टाकता येतो. विंडोजचा जो कॉम्प्युटर आहे तुम्ही जर घेतलेला नसेल त्याच्याबरोबर तर तो नव्याने नंतर टाकता येतो. तर ही गोष्ट जी आहे ही जे तुम्ही व्हेंडरकडून इंटरॅक्टिव्ह पॅनल परचेस करणार आहात तर त्यांना हे विचारणं गरजेचं आहे की माझा जो इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे त्यातला अँड्रॉइड काय आहे, त्याच्यात अँड्रॉइड सिस्टमचं स्पेसिफिकेशन काय आहे, त्याची प्रोसेसर कुठला आहे त्या अँड्रॉइडला, त्याला रॅम किती आहे, त्याची इंटरनल मेमरी किती आहे. ओके. भविष्यात मला त्याला, आता जर तुम्ही त्याला अँड्रॉइड 14 किंवा 15 व्हर्जन देणार असाल तर ते भविष्यात अपग्रेड होईल का, किंवा मी तो पूर्ण OPS काढून त्याच्या जागी मी नवा OPS, त्यावेळेस असणारा OPS मी त्याला टाकू शकतो का? हे प्रश्न आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल परचेस करत असताना ब्रँड कुठलाही असो हे विचारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला विंडोजचा जो कम्प्युटर आहे, ओपन प्लगेबल सिस्टम, विंडोजचा कम्प्युटर जो आहे तो कम्प्युटर त्याच्याबरोबर घेतोय का?
घेणार असाल तर त्याला हा बेनिफिट मिळतो की तुमच्या मोबाईलवरती जसे आपण फंक्शन्स ऑपरेट करतो तसं तुम्हाला अँड्रॉइड सारखा तो इझिली फील जातो की अरे मोबाईलवरतीचे ॲप्लिकेशन जसे आहेत तसे तर त्याच्यावरती पण आहेत, तुम्हाला वापरायला सोपं जातं. आणि त्याचबरोबर विंडोजवाला घेतला तर मग तुमचं पॉवर पॉईंट, तुमचं ब्राउझिंग एक्सपिरियन्स किंवा विंडोजचे जे काही सॉफ्टवेअर्स आपण विंडोज आपल्या लॅपटॉपवरती वापरतो ते सगळेचे सगळे त्याच्यावरती पण इन्स्टॉल करता येतात. आणि तुमचं जे काही इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरण्याचं जे स्किल आहे ते ॲडव्हान्स लेवलला जातं जर दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम असतील तर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते बजेट. आणि बजेटमध्ये सगळ्यात पहिला इफेक्ट येतो तो म्हणजे त्याची साईज. इंटरॅक्टिव्ह पॅनल हा त्याच्या साईजवर ओळखला जातो. 65 इंची इंटरॅक्टिव्ह पॅनल, 75 इंची इंटरॅक्टिव्ह पॅनल, त्याच्यानंतर 86, 98 आणि याच्या पुढचा पण येतो 108 वगैरे काहीतरी, 106, 108. पण कॉस्ट इतकी वाढून जाते त्याची की आपण म्हणतो नाही आपल्याला 86 पर्यंत ओके. आता याच्यामध्ये जर तुमचा वर्ग छोटा असेल म्हणजे आता रिकमेंडेशन्स लक्षात घ्या. इंटरॅक्टिव्ह पॅनलची साईज कशी ठरवताल, कुठल्या साईजचा इंटरॅक्टिव्ह पॅनल आपल्याला बेस्ट राहील. आता जर समजा तुमच्याकडे ऑलरेडी प्रोजेक्टर आहे आणि त्या प्रोजेक्टरवरून चित्र विद्यार्थ्यांना दिसतंय तर तुम्ही 65 इंची आणि वर्ग तुमचा छोटा आहे. ओके, 2 कारण आहेत तुमच्याकडे. एक, वर्ग छोटा आहे, 10, 15, 20 विद्यार्थी तुमच्याकडे आहेत, म्हणजे शक्यतो जिल्हा परिषदची अशी शाळा की जिथं विद्यार्थी संख्या त्या वर्गामधले लिमिटेड आहे. तर तुम्ही 65 इंची हा जो इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे मोजतात कसा, म्हणजे तुमच्या शाळेत आल्यानंतर, तुमच्या घरी आल्यानंतर, वर्गात आल्यानंतर याला मोजायचं कसं टेप लावून, तर ह्याला मोजतात डायगोनली, तिरपं. त्याचा डायगोनल जो आहे तुम्ही मोजल्यानंतर तो एक्झॅक्ट लक्षात येईल की हा 65 इंची आहे की 75 इंची आहे की 86 इंची किंवा 98 इंची आहे. तर वर्ग छोटा असेल तर 65 इंची घ्या. 75 इंची थोडंसं मीडियम साईजचा वर्ग आहे, विद्यार्थ्यांची संख्या 30-40 आहे तर तुम्ही 75 इंचीपर्यंत जाऊ शकता. पण विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः 60-70-80 असेल मग मात्र तुम्हाला 86 इंचीकडेच जावं लागेल. ई कंटेंट प्रोडक्शन करायचं आहे म्हणजे व्हिडिओज बनवायचे, तुम्ही पॅनलच्या समोर उभे राहणार आहात आणि कॅमेऱ्याने तुम्ही शूट करणार आहात, तर मी सजेस्ट करेल की 75 इंची त्या ठिकाणी खूप लहान पडतो. कारण व्यक्ती उभा राहिल्यानंतर जवळजवळ 20 ते 25% जागा ही 75 इंची पॅनलवरती कव्हर होते आणि मग कंटेंटला जागा कमी उरते. मग अशा वेळेस तुम्ही 75 इंची वापरता येता का? हो, 100% वापरतो. मग तुम्हाला कॅमेरा जो आहे तो झूम आउट कंडिशनमध्ये लावा लागतो, थोडंसं फ्रेम जी ती आउट फ्रेम लावा लागते आणि त्याच्यातून तुम्ही 75 इंची पण कव्हर करू शकता. 86 इंचीला हा बेनिफिट मिळतो की तुम्ही कॅमेरा आणि इंटरॅक्टिव्ह पॅनलला कट टू कट फ्रेम लावता येते आणि तुम्ही त्या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या समोर उभा राहून व्यवस्थित तुमचे व्हिडिओ बनवू शकतात. 98 इंची हा सुद्धा पण बजेट खूप जास्त जातं 98 इंचीचं. हा सुद्धा ई कंटेंट प्रोडक्शनसाठी बेस्ट आहे. वैयक्तिक तुमची स्वतःची हाईट खूप असेल, ओके, तुमचं बॉडी फिजिक्स जे आहे ते मोठं असेल तर 98 इंची हा तुमच्यासाठी बेस्ट सोल्युशन राहू शकतो व्हिडिओ प्रोडक्शनसाठी. क्लासरूमसाठी मोठा क्लास असेल तर 98 इंची ओके आहे, 86 इंची ओके आहे, 75 इंची 65 इंची छोट्या क्लाससाठी ओके आहेत. आता साईजवरती त्याची जशी कॉस्ट अवलंबून असते तसा हा जो त्याचा डिस्प्ले असतो ना फ्रेंड, ह्या डिस्प्ले क्वालिटीवरती सुद्धा कॉस्ट अवलंबून असते. म्हणजे त्याचा जो डिस्प्ले जो आहे तो किती क्रिस्पी चित्र दाखवतोय. आता सगळेजण कंपन्या म्हणतात आमचा 4K डिस्प्ले आहे, 4K डिस्प्ले आहे, पण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये जाऊन बघणं गरजेचं असतं की चित्राची क्लॅरिटी कितपत मिळते. बऱ्याच वेळा बजेट कमी करण्यासाठी ह्या कंपन्या ज्या आहेत तर याचं जे डिस्प्ले असतो तर त्याच्या डिस्प्लेची क्वालिटी ते उतरवतात किंवा लो ग्रेड डिस्प्ले त्याच्यामध्ये टाकून देतात. हे परचेस करताना ह्या गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे. आता फ्रेंड्स, आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते, ह्याचा जो टच सेन्सर असतो कुठे असतो, मी याच्या आधीच्या म्हणजे काही मिनटापूर्वी बोललो की ह्याचा सेन्सर जो आहे तो त्या पॅनलला 4 बाजूनी IR सेन्सर असतात आणि त्याच्यातून तुम्ही आतमध्ये बोट टाकलं की त्याला सेन्स होतं. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी गंमत असते त्याची लेटेन्सी. काय करायचं, आता बघा हा पेन आहे आणि हा पेननी मी माझ्या ह्या टॅबलेटवरती, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्याकडे पेन टॅब आहे आणि ह्या पेन टॅबवरती मी ड्रॉ करतोय. तर आता मी समोर पाहून माझा टेलिप्रॉम्प्टर आहे, ह्या टेलिप्रॉम्प्टरवरती पाहून मी डायरेक्टली इथं
सांगतोय की ह्याच्यातला जो महत्वाचा जो पार्ट आहे तो लेटेन्सी. समोर पाहत पाहत हे का शक्य होतंय? कारण की मी जसं खाली लिहितोय त्याच टायमिंगला मला समोर दिसतंय. ओके. जर इथे लेटेन्सी कमी असती, म्हणजे मी लिहिल्यानंतर काही क्षणानंतर उमटलं असतं, तर हे मला शक्यच झालं नसतं की समोर टेलिप्रॉम्प्टरवर पाहून मी खाली लिहितोय. सेम तसंच होतं. इंटरॅक्टिव्ह पॅनल आपण आणतो. बऱ्याच वेगवेगळ्या वेंडर्सकडून आपण त्याचे कोटेशन्स घेतो आणि कोटेशन्स घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं नाही हा स्वस्तात आहे, हा कमी किमतीमध्ये देतोय, म्हणून आपण त्याच्याकडून इंटरॅक्टिव्ह पॅनल परचेस करतो. आणि आल्यानंतर लक्षात येतं की ज्यावेळेस आपण त्याच्यावरती ड्रॉ करायला जातोय, तर काही मिलीसेकंदाचा फरक पडतोय. आणि हा जो मिलीसेकंदाचा जो फरक आहे ना, तो अफेक्ट करतो आपण ज्यावेळेस मॅथ्ससारखे विषय जेव्हा शिकवत असतो, तर त्यावेळेस लिहिताना म्हणजे आपण लिहून जातो आणि काही वेळानंतर त्याच्यावरती चित्र उमटतंय. मग कुठेतरी आपल्याला फ्रस्ट्रेट आपण होतो आणि म्हणतो नाही जाऊ द्या, त्याच्यावरती मग व्हिडिओ दाखवलेलेच योग्य. म्हणजे जो खरा त्याचा जो उपयोग आहे इंटरॅक्टिव्ह पॅनलचा लिखाणाचा, हा अचीव्ह करण्यासाठी लेटेन्सी, तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलची रायटिंगची जी लेटेन्सी, किती तुम्ही ड्रॉ करतायत, लिहितायत, किती पटकन तो लिहितोय, हे फार महत्वाचं आहे. आणि हे इंटरॅक्टिव्ह पॅनल घेण्यापूर्वी त्यांना म्हणायचं मला याचा डेमो दाखव किंवा तू स्वतः लिहून काही व्हिडिओ काढतो. म्हटलं की नाही आम्ही तर आता म्हणजे शहराच्या ठिकाणी आहोत, तुम्हाला तुमच्या गावामध्ये त्याचा डेमो नाही दाखवू शकत. तर त्याला म्हणायचं तुझ्याकडे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे ना बाबा, ओके, तर त्याचा एक व्हिडिओ काढ, त्याच्यावरती लिहून दाखव आणि त्याच्यावर जरा फास्टमध्ये लिही. आणि फास्टमध्ये लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, म्हणजे असं त्याला ड्रॉ करायला लावायचं. तर तो पेन लक्षात घ्या, पेन आणि त्याचं ड्रॉइंग किती वेळात होतंय. उदाहरणार्थ मी आता इथे दाखवतो. ओके, इथे पेन आहे आणि हा पेन जो आहे तो लिहितोय. ओके, किती वेळात त्याच्यावरती लिहिलं जातंय हे एकदम सडन, म्हणजे मला तर जाणवत पण नाही ह्याच्यामध्ये काही टायमिंगचा डिफरन्स आहे, अजिबात जाणवत नाही. एकदम त्या क्षणाला मला समोर लिहिलं जात आहे. ओके, पण इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये मला हे जाणवलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला या गोष्टीचं सजेशन देतोय की इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती लिहिल्यानंतर काही वेळानंतर किंवा काही क्षणामध्ये ॲक्च्युली एक 100-200 मिलीसेकंदा 300 मिलीसेकंदाचा जरी डिफरन्स पडला तरी त्याचा खूप इम्पॅक्ट आपल्या लिहिण्यावरती होतो. ज्या स्मूथ आपण लिहिणं गरजेचं आहे त्या स्मूथली लिहिलं जात नाही. ओके, साईज मॅटर करते. ओके, त्याच्यानंतर त्याची डिस्प्लेची जी क्लिअरिटी आहे, 4K डिस्प्ले सगळेजण म्हणतात, पण ॲक्च्युली डिस्प्लेचा त्याचा जो ब्राईटनेस आहे, त्याच्यानंतर त्याची जी क्लिअरिटी, हे प्रत्यक्ष बघणं गरजेचं असतं. ओके, त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे हा इंटरॅक्टिव्ह पॅनल. मी ह्याच्या आधी पण सांगितलं की इंटरॅक्टिव्ह पॅनल तुम्हाला चाइल्ड डिव्हाइस म्हणून वापरता येतो. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप असेल, ओके, तर इंटरॅक्टिव्ह पॅनल घेताना त्याच्यात विंडोजचा ओपीएस नाही घेतला तरी चालेल. ओपीएस काय ते ह्याच्यात आपण पुढे पाहतोच आहे. विंडोज त्याच्यामध्ये नाही घेतलं आणि तुमच्याकडे स्वतःचा तुमचा लॅपटॉप आहे, तर तुमचा लॅपटॉप तुम्हाला कुठं जोडायचा आहे, तर तो जो इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, या इंटरॅक्टिव्ह पॅनलला तुम्हाला पाहायचं की पॉवर कॉर्ड कुठं जोडलेली आहे. आणि जवळजवळ त्या पॉवर कॉर्डच्याच लाईनमध्ये काही इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये खालच्या बाजूनी कनेक्शन असतात, काही इंटरॅक्टिव्ह पॅनलला साईडनी कनेक्शन असतात आणि त्यावर क्लिअरली लिहिलेलं असतं इन. जसं इथे लिहिलेलं आहे HDMI 1 इन, HDMI 2 इन, HDMI 3 इन आणि त्याबरोबर असतो टच USB. ओके, मी याच्या आधी पण सांगितलंय, लॅपटॉप बरोबर इंटरॅक्टिव्ह पॅनल 2 केबलनी जोडला जातो. एक असते USB केबल, USB, आणि दुसरी असते HDMI केबल. ह्या 2 केबलनी तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप बरोबर तुमचा इंटरॅक्टिव्ह पॅनल जोडला की तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, ते जे ॲप्लिकेशन तुमच्या मॉनिटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर ओपन होत आहेत, ते तसेच्या तसे आपल्याला इंटरॅक्टिव्ह पॅनलवर दिसायला लागतात. आणि त्यानंतर तुम्ही बोटाने तुमचा लॅपटॉप, पेनने तुमचा लॅपटॉप ऑपरेट करू शकता. त्याच्यासाठी या 2 केबल ज्या आहेत, ह्या 2 केबल येतात इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या बॉक्समध्ये. ह्या 2 केबल येतात, सांभाळून ठेवायच्यात आणि त्या या कारणासाठी असतात हे समजून घ्या. पहा, ह्याच्यात लक्षात घ्या, HDMI जी केबल आहे, याच्या आधी पण आपण पाहिलं, HDMI केबल या पद्धतीची असते. आणि USB 2.0 ची जी केबल आहे, चौकोनी त्याचा
त्याचं पिन असते, जी सॉकेट जी आहे ती या पद्धतीने सॉकेटमध्ये ती जाते. टच म्हणून जे ऑप्शन आहे तिथं तुम्हाला जाऊन पाहायचं आहे. आणि दुसरं USB जो त्याचा पोर्ट आहे तो तुमच्या लॅपटॉपला लावायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, इंटरॅक्टिव्ह पॅनल ॲज अ चाइल्ड म्हणून, म्हणजे मूळ तुमचं सगळे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, तुमचं टीचिंग मटेरियल हे कुठे असणार, हे तुमचं ह्या लॅपटॉपवरतीच असणार. ओके. आणि लॅपटॉपवरून तुम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनलला ऑपरेट करणार. येस. पण आता तुमच्याकडे लॅपटॉप नाही आहे आणि बजेट पण चांगलं आहे, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला तुम्ही OPS घेऊ शकतात. अँड्रॉइड तर त्याच्याबरोबर येतो, विंडोजवाला OPS घेऊ शकतो. आता याच्यामध्ये ज्याप्रमाणे मागच्या बाजूला कनेक्शन्स असतात, अगदी त्याचप्रमाणे इंटरॅक्टिव्ह पॅनलला समोरच्या बाजूने पण कनेक्शन्स असतात. तर हे समोरच्या बाजूनी जे कनेक्शन आहेत, समोरच्या बाजूच्या कनेक्शन्समध्ये काय काय? समोरच्या बाजूला इथे पॉवर आहे, इथून तुमचा इंटरॅक्टिव्ह पॅनल सुरू होतो. त्यानंतर आता बऱ्याच इंटरॅक्टिव्ह पॅनलला USB-Cचा पोर्ट आलेला आहे. पेन ड्राईव्ह जोडणं असेल किंवा दुसरे चाइल्ड डिव्हाइसेस जोडणं असेल, हे तुम्ही इथून करू शकतात. आणि कनेक्शन जे आहे HDMIचं ते इथून होतं. आणि टचचं कनेक्शन मागच्या बाजूला पण तुम्हाला ऑप्शन आहे आणि पुढच्या बाजूनी पण तुम्हाला ऑप्शन्स याच्यामध्ये अवेलेबल असतात. तर इथून तुमचा जो लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आहे हा तुम्ही इथून जोडू शकतात. आणि हे जे USB आहेत फ्रेंड्स, इथे तुम्ही पेन ड्राईव्ह जोडू शकतात किंवा रिमोट असतो बघा पॉवर पॉईंटचा, तो जोडता येतो. ही बाजू जी आहे ती इंटरॅक्टिव्ह पॅनलची फ्रंटची बाजू आहे. आणि पहा, याच्यामध्ये ही जी छोटीशी जागा असते बघा, इथे दाखवते बघा, ही जी छोटी जागा असते ना, इथे इन्फ्रारेड सेन्सर असतो. इथे थोडं मार्जिन असतं, या जागेमध्ये थोडं मार्जिन आहे बघा. आणि त्याच्यानंतर इथून पुढे आपलं चित्र सुरू होतं, या जागेवरून पुढे चित्र सुरू होतं आणि खरे सेन्सर इथे असतात. त्याच्यामुळे एक सजेशन राहील, ह्याच्यावर धूळ बसू देत जाऊ नका. ज्यावेळेस इंटरॅक्टिव्ह पॅनल सुरू करायचं आहे त्याच्या आधी थोडंसं, म्हणजे एकदमच ओलं नका करू, थोडंसं ओलसर एखादं सुती कापड घ्यायचं आणि सुती कापडाने ह्याचे जे काही चारी बाजूचे हे जे सेन्सर्स आहेत व्यवस्थित धुळीचे पुसून घ्यायचे. बऱ्याच वेळा किडे तिथे घाण करतात आणि त्याच्यामुळे हा सेन्सर प्रॉपर चालत नाही. तर सुरू करण्यापूर्वी ह्याचं झाकून हे जे आहे हे व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. झाकणं जे आहे इंटरॅक्टिव्ह पॅनलचं झाकणं आहे, तर बरेच जण मला विचारते, सर त्याला प्लास्टिकचं कव्हर टाकू का, त्याला काय टाकता येईल कव्हर करण्यासाठी? तर साधं बेडशीट, सुती बेडशीट आणायचं आणि सुती बेडशीट त्याला तुमचं काम झाल्यानंतर त्या सुती बेडशीटने त्याला मागच्या बाजूने पुढे पूर्णतः कव्हर करायचं. कारण ॲक्च्युली मागच्या बाजूला त्याचे सगळे पोर्स असतात, त्याचे व्हेंटिलेशन्स असतात. प्लास्टिकनी कव्हर नाही करायचं, कारण प्लास्टिकनी कव्हर करताना बरेच जण काय करतात, पुढच्या बाजूने प्लास्टिक उघडतात आणि ते प्लास्टिक तसंच मागच्या बाजूला टाकतात. तर इथे हा इंटरॅक्टिव्ह पॅनल त्याचं एअर व्हेंटिलेशन प्रॉपर नाही झालं तर तसा फॅग्युएट होतो आणि तिथून आतमध्ये हीट वाढून याचं लाईफ जे ते लाईफ कमी होऊ शकतं. तर सुती कापड वापरायचं. ते पण इंटरॅक्टिव्ह पॅनलचं काम झालं, तुम्ही शटडाऊन केलं इंटरॅक्टिव्ह पॅनल, त्याच्यानंतर ते सुती कापडाने त्याला झाकून टाकायचं. निश्चितच तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलची लाईफ जी आहे ती लाईफ वाढणार आहे. आता याच्या पुढे आपण पाहणार आहोत OPS. ओके. आता हा जो दिसतोय हा आहे अँड्रॉइडचा OPS. थोडी मी माझी साईज लहान करतो. ओके. आता वर जे दिसतोय हा आहे अँड्रॉइडचं OPS. तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला जर साईडनी बघितलं, तर साईडनी बघितल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने काहीतरी इथे आतमध्ये टाकल्यासारखं दिसेल. हे ॲक्च्युली टाकलेलं असतं आतमध्ये. बऱ्याच इंटरॅक्टिव्ह पॅनलला ह्या गोष्टी नंतरून जोडतात. ह्या पद्धतीने तो OPS असतो. आता तो OPS म्हणजे काय? कम्प्युटरच. फक्त हा अँड्रॉइडचा कम्प्युटर. काय काय येतं त्याच्यामध्ये लॅनचे कनेक्टर येतात, ओके, USB कनेक्टर येतात, कार्डची काही कदाचित फॅसिलिटी येऊ शकते, काही ठिकाणी कार्डची फॅसिलिटी येते, ऑडिओ आउटपुटची फॅसिलिटी येते. ह्याला HDMI असेल तर ह्या अँड्रॉइडचं आउटपुट आउटपुटला दुसऱ्या स्क्रीनवरती घेता येऊ शकतं. म्हणजे हे पाहायचं की अँड्रॉइडचा जो OPS त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याला कोणते कोणते पोर्ट्स यांनी आपल्याला दिलेले आहेत. जितके जास्त पोर्ट्स तेवढं तुम्ही ह्याला जास्त ताकदीने वापरू शकतात. ह्याच्यात जर HDMI आउटपुट असेल तर हेच अँड्रॉइडचं, म्हणजे आपल्या इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती जे अँड्रॉइड सिस्टम चालतीये त्याच्यावर जे ॲप्लिकेशन्स चालत आहेत त्याचा आउटपुट जे आहे
ते तुम्ही आउटपुट ॲज अ दुसऱ्या स्क्रीनवरती घेऊ शकतात. आता जसं अँड्रॉइडचा OPS असतो, बाय डिफॉल्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलला अँड्रॉइड येतच. म्हणजे असं, कारण अँड्रॉइड जर दिलंच नाही, याच्यामध्ये अँड्रॉइड पण दिलं नाही, विंडोज पण दिलं नाही, मग तो इंटरॅक्टिव्ह पॅनल फक्त मग टीव्ही म्हणून राहील आणि आपण म्हणू आणि तो चालू पण होणार नाही. म्हणजे स्विच ऑन केल्यानंतर त्याच्यात काही फंक्शन पण चालू होणार नाही. जे त्याचे फंक्शन्स चालू होतात, त्याचं जे स्क्रीनवर काहीतरी प्रोग्राम येतात, तुम्ही पेनचं टूल येतं, तुम्ही नोट्स लिहू शकतात किंवा एखादं यूट्यूब वगैरे ॲप्लिकेशन चालवतात. ॲक्च्युली ते सगळे सॉफ्टवेअर्स ह्या त्याच्या प्रायमरी OPSमध्ये भरलेले असतात, अँड्रॉइडच्या OPSमध्ये भरलेले असतात. ओके, जसं अँड्रॉइडचा OPS असतो, अगदी त्याचप्रमाणे विंडोजचा पण OPS असतो. आता विंडोजचा OPS थोडा वेगळा दिसतो. अँड्रॉइड आणि विंडोजचे OPS फटकन तुमच्या लक्षात येईल की हा अँड्रॉइडचा आहे आणि हा विंडोजचा आहे. तर विंडोजचा OPS पहा कसा टाकला जातो बघा. तो असं समजू की एक पेटी आहे, छोटीशी पेटी आहे ब्रीफकेस सारखी, आणि ही आतमध्ये प्लग केली आहे, म्हणूनच त्याला म्हणतात ना ओपन प्लगेबल सिस्टम, OPS. आणि ह्याचं जे कनेक्शन होतं ना त्या सिस्टम बरोबर, इथे मागच्या बाजूला त्याचा कनेक्टर असतो आणि हा कनेक्टर इथे जोडला जातो आणि ही OPS सिस्टम त्याच्यावर जोडली जाते आणि 2 स्क्रू असतात, त्या स्क्रूनी त्याला फिट केलं जातं. आता हा OPS पहा कसा दिसतोय मागच्या बाजूने. या OPSमध्ये आठवत आहे आपण डेस्कटॉप कम्प्युटरच्या कनेक्शनमध्ये बघितलं होतं, पोपटी रंग कशाला असतो, स्पीकर आउटला असतो. पोपटी रंगाचं कनेक्शन स्पीकर आउटसाठी असतं. पिंक कलरचं सॉकेट कशासाठी असतं, माईक इनपुट देण्यासाठी असतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन काही सेशन घ्यायचं आहे आणि ऑनलाईन सेशनच्या वेळेस तुम्हाला ह्याच पॅनलला आवाज द्यायचा आहे ऑनलाईन जाण्यासाठी, तर माईक कुठे जोडताल, या पिंक सॉकेटमध्ये जोडताल. इथे पण USB 2.0 आहे. येस, खालच्या बाजूला USB 3.0 आहे. थोडं झूम करून दाखवतो मी याला. ओके, USB 2.0 आहे, USB 3.0 आहे, LAN आहे, लोकल एरिया नेटवर्क, इथून पुढं त्याला. आणि पुढचं महत्त्वाचं आहे, त्याला VGA आउटपुटला आहे, हे इन नाही आहे. इथून तुम्ही आउट घेऊ शकता, दुसरा डिस्प्ले जोडू शकतात. त्याच्यानंतर दुसरं आहे HDMI जे आहे, तर ते HDMIचं कनेक्शन इथे दिलेलं आहे. आणि परत खालच्या बाजूला USBचं कनेक्शन पण आहे. पॉवरचा लाईट दिसतोय, HDDचा लाईट दिसतोय, म्हणजे आतली हार्ड डिस्क रन करत असताना कशी रन होती त्याचा लाईट इथे चालू राहतोय. आता याच्यामध्ये याच्यामध्ये अँटेने काय दिसत आहेत, हे 2 अँटेने बघा. हे 2 अँटेने आणि याचप्रमाणे आपल्या याच्यामध्ये पण होतं बघा, अँड्रॉइडच्या OPSमध्ये सुद्धा पहा इथे असा अँटेना होता. ओके, हे ॲक्च्युली वायफायसाठी आहेत. वायफायची कनेक्टिव्हिटी याच्या अँड्रॉइडला पण असते आणि त्याचबरोबर तुम्ही विंडोजचा OPS घेतला तर त्याला पण वायफायची कनेक्टिव्हिटी असते. जर तुम्ही अँड्रॉइड सिस्टमवरती वायफाय कनेक्ट करतायत तर तुम्हाला ॲज वेल ॲज तुमच्या विंडोज बरोबर सुद्धा तुम्हाला वायफाय कनेक्ट करता येतं आणि दोघांचं वायफाय बऱ्याच वेळा वेगवेगळं असतं. ओके, आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, या इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती तुम्हाला स्मार्टफोन किंवा तुमचा टॅब डायरेक्ट वायफायचा वापर करून मिरर करता येतो. आता याच्यामध्ये तुमच्या फोन किंवा तुमच्या टॅबला स्मार्ट मिररिंग, मिराकास्ट, ज्याप्रमाणे तुम्ही टीव्हीला मिरर करतात अगदी त्याचप्रमाणे इथं मिरर होतं. पण आता इथे बऱ्याच वेळा ह्यामध्ये ॲप्लिकेशन्स असतात वेगवेगळे मिरर करण्यासाठी. ते त्या व्हेंडरला विचारून घ्यायचं असतं की हे मिरर कसं करायचं. एकदा त्यांनी सांगितलं की तुमच्या ग्रुपमध्ये मग सगळ्यांना सांगून टाकायचं की याच्यावरती मोबाईल किंवा टॅब जो आहे तो वायरलेस पद्धतीने मिरर कसा होतो. पण लक्षात घ्या, केबलनी कनेक्टिव्हिटी करणं, म्हणजे तुमचा लॅपटॉप आहे, हा लॅपटॉप केबलनी तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलबरोबर जोडणं, तर लिटेन्सी तुम्हाला कमीत कमी मिळते. म्हणजे व्हिडिओ तेवढा शार्प दिसतो, व्हिडिओ तेवढा स्मूथ दिसतो. पण ज्यावेळेस फोनवरून तुम्ही व्हिडिओ प्ले करताय तर बऱ्याच वेळा तुम्हाला असं जाणवत असेल की त्याच्यामध्ये थोडासा लॅग येतो, मध्ये जर्क्स येतात. हा प्रॉब्लेम वायफायचा असतो. वायफायवरती तेवढं लिटेन्सी जी आहे ती तेवढी स्मूथ लिटेन्सी किंवा कमी लिटेन्सी आपल्याला मिळत नाही. तर डिपेंड करतं तुम्ही कशा पद्धतीने जोडतायत. आता बरेचसे अँड्रॉइडचे टॅब किंवा फोन ह्याला HDMI आउटपुट आलेलं आहे. USB-Cच्या माध्यमातून तुम्ही मध्ये USB-C टू HDMI कन्व्हर्टर टाकून किंवा वायरलेस कन्व्हर्टर टाकून तुम्ही वायरलेस पद्धतीने HDMI मार्फत याला इनपुट्स देऊ शकतात.
इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते कन्व्हर्टर्स पाहणार आहोत, ते कन्व्हर्टर्स काय काय असतात ते. तर अशा पद्धतीने आपला फोन किंवा टॅब जो आहे तो मिरर करता येतो. हे तुम्हाला पाहून घ्यायचं की तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला मिरर कसा करतात. नसेल माहिती तर तुमचा जो वेंडर असेल त्याला फोन करा, त्याचा नंबर असतो, सर्व्हिस सेंटरचा नंबर असतो, त्यांना कम्प्लिटली फोन करून विचार. काही काही ठिकाणी यांचे डेडिकेटेड सॉफ्टवेअर्स असतात, त्या डेडिकेटेड सॉफ्टवेअर स्पेशल पद्धतीनेच ऑपरेट होतात आणि त्याचं रजिस्ट्रेशन असतं. काही ठिकाणी हे लोक रजिस्ट्रेशन करून घेतात आणि मगच तुमचा फोन किंवा टॅब त्याच्यावरती मिरर होतो. तर हे पाहून घ्या. मिरर मात्र 100% करता येतो. तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला जर वायफाय कनेक्टिव्हिटी, आता वायफाय तर प्रत्येकाला असतेच, त्याला वायफाय आहे, आपल्या मोबाईलला आपल्या टॅबला वायफाय आहे, 100% मिरर करता येतो. आता इंटरॅक्टिव्ह पॅनल ज्यावेळेस तुम्ही स्विच ऑन करताल, येस, कुठे असेल ह्याचं स्विच ऑनचं बटन? इथे खालच्या बाजूला बघा, इथे स्विच ऑनचं बटन आहे. काही ठिकाणी डाव्या बाजूला असतं, काही ठिकाणी इथे उजव्या बाजूला असतं. हे पॉवर दाबल्यानंतर तुमचा स्विच ऑन होतो. आता इंटरफेस असाच येईल याची गॅरंटी नाही. हा ऑप्टिमा कंपनीचा मला नेटवरून मिळालेली जी इमेज आहे, बरेच जण म्हटलं की सर चांगल्या क्वालिटीचा इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, मी ह्याची इमेज तुमच्यासमोर दाखवते. आता याच्यामध्ये खालच्या बाजूला पहा काय काय आहे. इथे खालच्या बाजूला जर आपण नीट ह्याचे कनेक्शन्स बघितले तर पहा, इथे टचचं USB आहे, HDMI आहे, USB आहे, टाईप C आहे आणि माईकचं किंवा ऑडिओचं जे जॅक यांनी दिलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला ह्याला ऑपरेट करायचंय, ओके, काय काय ऑप्शन्स असतात. कुठलाही इंटरॅक्टिव्ह पॅनल ज्यावेळेस तुम्ही स्विच ऑन करताल तर त्याच्या होम मेनूला तो चालू होऊन जातो. इंटरफेस प्रत्येक कंपन्यानुसार इंटरफेस बदलतो. इंटरफेस बदलला म्हणून तुम्हाला ऑपरेशन बदलतात असंही होत नाही. एकदा एक इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरता आला की दुसरे इंटरॅक्टिव्ह पॅनल 100% वापरता येतात. ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचं तुम्हाला एकदा सायन्स समजलं, ऑपरेट कसा करायचा, तुम्ही त्याला ऑपरेट करू शकतात. आता काय होतं, इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या ज्या कंपन्या आहेत, तर मोस्टली इंटरॅक्टिव्ह पॅनल कशासाठी वापरला जातो, तर रायटिंगसाठी, ओके, आणि व्हिडिओ दाखवण्यासाठी. आता व्हिडिओ दाखवण्यासाठी ह्या दोन गोष्टी, राईट करणं, लिहून शिकवणं आणि व्हिडिओ दाखवणं, हे त्याचं बेसिक काम आहे. तर हे बेसिक काम करण्यासाठी त्याच्यामध्ये डायरेक्टली त्यांनी एक सॉफ्टवेअर देऊन टाकलेलं असतं रायटिंगचं. त्याला क्लिक केलं की तुमचं रायटिंगचं व्हाईटबोर्डचं सॉफ्टवेअर चालू होतं. आता हे सॉफ्टवेअर ब्रँड टू ब्रँड बदलतात. प्रत्येक ब्रँडमध्ये त्याच्यासाठी जे असणारे ऑप्शन्स आहेत हे बदलतात आणि हे सॉफ्टवेअर त्या कंपनीने त्याच्यात जे टाकलेले आहेत हे नंतर आपल्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला कॉपी पण होत नाहीत. म्हणजे असं होत नाही की मला तसंच्या तसं सॉफ्टवेअर मला माझ्या लॅपटॉपवर टाकून पाहिजे, हे कंपन्या देत पण नाहीत. म्हणून आपण पुढच्या सेशन्समध्ये असे सॉफ्टवेअर शिकणार आहोत की जे तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर पण इन्स्टॉल करता येतील आणि तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलवर पण इन्स्टॉल करता येईल, जेणेकरून तुम्हाला सेम ऑपरेशनचा फील येईल आणि तुम्ही जे टीचिंग मटेरियल तयार करणार आहात तुमच्या घरच्या लॅपटॉपवर तयार करून तुम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती ते डायरेक्ट डिस्प्ले करू शकतात आणि तिथून तुम्ही वर्गात शिकवू शकतात. तर इंटरॅक्टिव्ह पॅनल सुरू केल्यानंतर त्याचं पहिलं फीचर शोधायचं की रायटिंग कुठून करायचं आणि तुम्हाला डायरेक्ट रायटिंग्स त्याच्यामध्ये करता येतील. त्याच्यानंतर पहा, इथे याच्यामध्ये शेअर डिस्प्ले म्हणून ऑप्शन इथे दिलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला दिसेल नाही दिसेल. इथून तुमचा मोबाईलचा स्क्रीन डायरेक्ट याच्यावरती शेअर करता येतोय आणि इन्फोबोर्ड यांचं एक सॉफ्टवेअर असणार आहे या कंपनीचं, टीचिंगसाठी बेस्ट असू शकतं. हे सॉफ्टवेअर तुम्ही इथून म्हणजे त्या कंपनीने त्यांचे स्वतःचे सॉफ्टवेअर हे दिलेले असतात टीचिंगसाठी. वापरायचे की नाही हा आपला प्रश्न असतो. गुगल ड्राईव्ह दिलेला आहे, प्ले स्टोअर दिलेला आहे, त्याच्यानंतर गुगल मीट दिले, इथे गुगल मीट दिलं आहे, इथे गुगल ड्राईव्ह दिलेला आहे, इथे यूट्यूब दिलेलं आहे आणि इथे गुगलचे बाकीचे फंक्शन्स दिलेले आहेत आणि त्याचं OMS म्हणजे आता इथं बाकीचे ॲप्स जे आहेत ते बाकीचे ॲप्स दिसतील. त्याचबरोबर इथे HDMIचं इनपुट दिलेलं आहे. कोणत्या म्हणजे तुम्ही ॲज अ चाइल्ड म्हणून वापरणार असाल, तुम्ही लॅपटॉप जोडणार असाल तर कोणत्या HDMIला तुम्ही HDMI 1ला जोडलंय, 2ला जोडलंय, फ्रंट HDMIला तुम्ही कुठल्या HDMIला इनपुट दिलेलं ते तुम्ही चॉईस केलं तर डायरेक्ट तुमचा लॅपटॉप जो आहे तो लॅपटॉप इथे दिसेल. म्हणजे एक सोपा इंटरफेस ह्या कंपनीने दिलेला आहे. इंटरफेस नाही लक्षात आला, टेन्शन घेऊ नका. एक लक्षात घ्या,
तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एक बटन तुम्हाला सापडेल. काही ठिकाणी ते फ्लोटिंग बटन असतं, म्हणजे ते बटन असं हलवून तुम्हाला दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवता येऊ शकतं. पण काही मोस्टली इंटरॅक्टिव्ह पॅनलला राईट साईडला आणि लेफ्ट साईडला एक बटन दिलेलं असतं. ह्या बटनला जेव्हा तुम्ही क्लिक करताल, म्हणजे आता हे बटन आहे बघा, ह्या बटनला इथे क्लिक केलं की त्याचा एक मेनू ओपन होतो. एक तर लेफ्ट नीला क्लिक केलं तिकडे ओपन होईल, किंवा राईटला केलं तर राईटला त्याचा मेनू ओपन होईल. काय काय ऑप्शन असतात त्याच्यात? आता याच्यामध्ये असतात, सगळ्यात पहिलं असतं सोर्स. ऑप्शन बदलतील, लक्षात घ्या. काहीमध्ये खाली असतील, काहीमध्ये वरती असतील, काहींचं नावं वेगळे असतील, काहींना नुसते चित्र असतील, काहींना काहीतरी टेक्स्टमध्ये नावं असतील. तर ह्या मेनूला क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला याच्यात काय शोधायचं आहे? सगळ्यात पहिलं तुमच्याकडे जर विंडोज पण आहे, अँड्रॉइड पण आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही लॅपटॉप पण जोडा, म्हणजे ॲज अ चाइल्ड म्हणून पण तुम्ही त्याला वापरतायत, तर ते इनपुट इथं तुम्हाला दिसतील. सगळ्यात पहिलं इनपुट सिलेक्शन तुम्हाला इथे दिसेल, गॅरंटेड. त्यानंतर ह्याचं पूर्ण इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे ना, ह्याचा ब्राईटनेस, त्याचबरोबर ह्याच्या आतमध्ये स्पीकर्स असतात, त्या स्पीकरचा व्हॉल्यूम, हे तुम्हाला गॅरंटेड ह्याच्यामध्ये ऑप्शन दिसणार, की जेणेकरून ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचा तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त करू शकता. त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम, स्पीकरचा व्हॉल्यूम इथून कमी जास्त केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला होमचं बटन मिळेल, म्हणजे डायरेक्ट तुम्ही परत होमवरती येताल. इथे तुम्हाला याच मेनूतून तुम्हाला अँड्रॉइडवर जाता येईल, याच मेनूतून तुम्हाला विंडोजवर जाता येईल. हे बटन कधीच बंद होत नाही, म्हणजे विंडोज जरी चालू केलं तरी हे बटन जे आहे ते हे बटन तिथे फ्रंटला तिथे चालूच राहतात, आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही पुन्हा विंडोज चालू असताना परत अँड्रॉइड चालू करू शकतात, किंवा विंडोज आणि अँड्रॉइड चालू असताना सुद्धा तुम्ही लॅपटॉपचं चित्र जे आहे ते इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती घेऊ शकतात. त्याचबरोबर इतर सेटिंग्स, म्हणजे वायफायचे सेटिंग्ज असतील, लॅनच्या सेटिंग्ज असतील, तर त्या तुम्हाला इथे मिळतील. त्याचे जे डिफॉल्ट ॲप्लिकेशन्स आहेत, ते डिफॉल्ट ॲप्लिकेशनचे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतील. तुमचा एखादा प्रोग्राम समोर चालू आहे, एखादा व्हिडिओ तुम्ही लावलाय, आणि आता व्हिडिओ कुठल्याही फॉर्मॅटने लावा, म्हणजे यूट्यूबचा इथे यूट्यूब आहे, यूट्यूबवरून व्हिडिओ प्ले केला आहे, गुगल ड्राईव्हवरून व्हिडिओ प्ले केला आहे, तुम्ही पेन ड्राईव्ह लावून पेन ड्राईव्हवरचा व्हिडिओ प्ले केलेला आहे, किंवा विंडोज चालू आहे त्यातला एखादा व्हिडिओ प्ले केलेला आहे, किंवा अँड्रॉइड चालू आहे त्यातला एखादा व्हिडिओ, त्यातून एखादा व्हिडिओ प्ले केलेला आहे, कुठूनही व्हिडिओ प्ले करा. आणि आता तुम्हाला तो व्हिडिओ पॉज करून त्याच्यावरती ॲनोटेशन करायचं, तर डायरेक्ट इथं पेनाचं ऑप्शन पण असतं. ओके, त्या पेनाने सुद्धा लिहिता येतं, तिथे इरेझर पण असतो, पेन पण असतो. हे सगळे फीचर्स तुम्हाला एक्सप्लोर करून पाहिजेत. आणि सगळ्यात पहिली मनातून भीती काढून टाका, की तुम्ही हा इंटरॅक्टिव्ह पॅनलला हात लावताल आणि तो काहीतरी बिघडेल, आणि कुणीतरी तुम्हाला ते येऊन शिकवेल, आणि कुणीतरी ट्रेनिंग दिलं, आणि मग तुम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल शिकाल. तसलं काही नसतं. ॲक्च्युली इंटरॅक्टिव्ह पॅनल ज्यावेळेस तुम्हाला ऑन करायचं आहे, तर त्याचं पॉवरचं स्विच बघा, बोर्डवरचं स्विच बघा, पॉवर ऑन करा, त्याला खालच्या बाजूला जिथे स्विच आहे ते ऑन करा, आणि शांततेत त्या सिस्टमसमोर उभं राहा, आणि वेगवेगळे त्याचे जे बटन आहेत ना ते प्रेस करून पहा. प्रत्येक फंक्शन ऑपरेट करून पहा. त्याच्याशिवाय इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती मास्टरी येणार नाही. आणि जसं मी याच्या आधी सांगितलं, की इंटरॅक्टिव्ह पॅनलचा जो मोस्टली वापर होतोय, मोस्टली ज्या शाळा संस्थांमध्ये जो वापर होतो इंटरॅक्टिव्ह पॅनलचा, तर हा वापर एक तर त्याचा डायरेक्ट पेनचं टूल घेतलं जातं आणि डायरेक्ट पेनाने लिहिलं जातं, नाहीतर यूट्यूबचे व्हिडिओ किंवा व्हिडिओ त्याच्यावरती दाखवले जातात. ह्याच्यापेक्षा जो त्याचा खरा वापर, इंटरॅक्टिव्ह वापर होणं गरजेचं आहे, तो होत नाहीये. जर लिहूनच शिकवायचं असेल तर आपला जुना फळा काय वाईट होता, आणि व्हिडिओज दाखवायचं असेल तर साधे टीव्ही काय वाईट होते. व्हिडिओ तर तसे आपल्याला व्हॉट्सअपला पाठवता येतात आणि व्हिडिओ त्याच्यावरती पाहता येतात. खरा ह्याचा जर वापर करायचा असेल तर डिजिटल टीचिंग कंटेंट तुम्हाला प्रिपेअर करावं लागतील. मग ह्याच्या PPTs असतील त्या तुम्हाला प्रॉपर प्रिपेअर करावं लागतील, किंवा याचे जे व्हाईटबोर्डचे जे फाईल्स आहेत त्या तुम्हाला आधी घरी तयार कराव्या लागतील, आणि त्या इथे जेव्हा तुम्ही वर्गात जाता, ॲक्च्युली इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती प्रिपरेशन होत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. तो असतो एक तर मोठा, आणि त्याच्या समोर उभा राहून आपण आपलं टायपिंग सेट करणं, जसं आपण लॅपटॉपवरती बसून आपली PPT पटकन रेडी करू शकतो, तसं इंटरॅक्टिव्ह पॅनलवर उभा राहून, त्याच्या समोर उभा राहून आपली PPT सेट करता येत नाही. इंटरॅक्टिव्ह पॅनल मोठा असतो, आपल्याला त्या जागेवरती तिथे तेवढं फिजिबल होत नाही, वेळ मिळत नाही, आणि बऱ्याच वेळा इंटरॅक्टिव्ह पॅनल शाळेत असतो आणि वर्ग सुरू असतो, विद्यार्थ्यांच्या समोर हे प्रिपरेशन करता येत नाही. हे प्रिपरेशन घरीच करायचं असतं, आपल्या लॅपटॉपवरच करायचं असतं. डिजिटल टीचिंग कंटेंट हे आपल्याला घरी आपल्या लॅपटॉपवर बनवायचे. ते तुमचे परफेक्ट जर डिजिटल टीचिंग कंटेंट बनले
तरच तुम्हाला क्लासरूममध्ये गेल्यानंतर एक पॉवरफुल प्रेझेंटेशन या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या मदतीने देता येईल. आता लक्षात घ्या, इथे जे तुम्हाला जे दिसतंय, ओके, हे जर माझी पीपीटी प्रिपेअरच नसते आणि मी फक्त साधा एक ब्लॅक बोर्ड घेतला असता आणि त्या ब्लॅक बोर्डच्या साहाय्याने, म्हणजे उदाहरणार्थ मी असा ब्लॅक बोर्ड घेतला असता आणि पेन घेऊन मी त्याच्यावरती लिहायला सुरुवात केली असती. ओके, इथे व्हाईट कलर पण घेता येतो मला. इंक कलर मी येलो घेतला. नमस्कार. आणि प्रत्येक गोष्ट मी तुमच्या समोर या पद्धतीने लिहायला सुरुवात केली असती. मिळालं असतं का तुम्हाला त्याच्यातून तेवढं इनपुट? चित्र मला काढता आले नसते. मला हे ऐन वेळेस मग मी Googleवर जायचं आणि ती चित्र जे आहे ते इथं पेस्ट करायचं. किती अवघड गेलं असतं. ओके. ह्याच्यासाठी मी माझा हा व्हिडिओ बनवतोय. हेच जर मला सेम क्लासरूममध्ये जाऊन टीच करायचं असेल, तर आज माझी पीपीटी या टॉपिकवरची रेडी आहे. कशी? मी याच्यातून बाहेर पडतो म्हणजे लक्षात येईल. डिस्कार्ड. पहा, ही आहे माझी पीपीटी. स्लाइड शो रन केला. स्लाइड शो रन केल्यानंतर ही एक स्लाइड, त्याच्या पुढची 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 स्लाइड. इथं माझा हा टॉपिक संपतोय. एक मी मध्ये ब्लँक स्क्रीन घेतली आहे आणि आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ जे आहे त्याची ही स्लाइड सुरू होती. म्हणजे सगळे टॉपिक्स मी एकाच पीपीटीमध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून मला प्रत्येक वेळेस नवी नवी पीपीटी उघडायची गरज पडणार नाही. ओके, ह्याच्या जर सगळ्या स्लाइड्स जर तुम्ही बघितल्या तर हे माझ्या एवढ्या सगळ्या स्लाइड्स आहेत. हे आधी झालेले जे व्हिडिओज आहेत त्याच्या या स्लाइड्स आहेत, पॉवर पॉईंटमध्ये केलेल्या, आणि इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याच्या काही स्लाइड्स आहेत. अजून पुढचं प्रिपरेशन चालू आहे. तर हे पीपीटी मी आधीच तयार केलेल्या होत्या, म्हणून मला हे टीचिंग जे आहे ते पॉवरफुली इथे करता येत आहे. पण हेच जर पीपीटी रेडी नसती तर मला हे टीचिंग नसतं करता आलं. अगदी तसंच आहे इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती. इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे म्हणून आपलं टीचिंग पॉवरफुल होणार नाही आहे. इंटरॅक्टिव्ह पॅनलवर तुम्हाला तुमचं टीचिंग कंटेंट पॉवरफुल आधी बनवावं लागेल आणि ते तुम्हाला पेनड्राईव्हमध्ये त्या इंटरॅक्टिव्ह पॅनलवर घेऊन जावं लागेल, तर तुमचं प्रेझेंटेशन तिथे पॉवरफुल होणार आहे. आय होप इंटरॅक्टिव्ह पॅनल नेमका काय असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. धन्यवाद.